साबुदाणा भिजत घालायचा विसरला? काही हरकत नाही. उपवासासाठी एकदम झटपट बनणारी एक रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते, जी फक्त अर्ध्या तासात तुमची बनवून तयार होईल. इकडे मी साबुदाणा घेतलाय, मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलाय, त्याला मस्तपैकी बारीक करून घ्यायचं आहे. या बारीक केलेल्या साबुदाण्यामध्ये मी एक उकडलेला बटाटा घातलाय, थोडंसं दही घातलंय. आता किती क्वांटिटी तुम्हाला बनवायची त्यानुसार तुम्ही हे पदार्थ घालून घ्या. चवीपुरतं मीठ घालते आणि मिठाशिवाय कोणत्याच पदार्थाला आपल्या टेस्ट येणार नाहीये. आज मी इकडे लाल तिखट घातले, हिरवी मिरची घातली तरी चालेल, शेंगदाण्याचं कूट घातलंय. या सगळ्या गोष्टी मस्त मिक्स केल्या आणि थोडं थोडं करत आपल्याला यात पाणी मिक्स करायचं आहे. थोडं पाणी नाही, जास्तच लागणार आहे, पण थोडं थोडं करत मिक्स करायचं आणि एकदम सॉफ्ट असा डो त्याचा तयार करून घ्यायचा आहे. आता या पिठाला अर्धा तास आपल्याला असंच भिजत ठेवायचं आहे. अर्ध्या तासानंतर मी इकडे कढईत तेल तापायला ठेवलंय आणि आपलं पीठ आहे ना असं फुगून तयार झालंय. तुम्हाला हे मोकळं मोकळं वाटत असेल त्यामध्ये पाणी मिक्स करा आणि मळून घ्या, काही फरक पडत नाही. आता मी इकडे पोलपाटाला तूप लावून घेतलंय आणि आपलं जे हे पीठ आहे ना ते अशा पद्धतीने त्याला आपल्याला थापवून घ्यायचंय. मला फ्राईजचे आकार याचे बनवायचे आहेत, त्यामुळे चौकोनीच मी ते थापलेले आहे आणि त्यानंतर जसं की आपण फ्रेंच फ्राईज बनवतो त्याच आकारांमध्ये मी याला कट पण करून घेतले. जसं आपण साबुदाणा वडे बनवतो ना त्याच पद्धतीचा आहे, पण साबुदाणा वड्यापेक्षा खूप जास्त पटीने ही टेस्टी रेसिपी बनते, कारण खूप जास्त क्रिस्पी बनते. आणि आमच्याकडे ना उपवासाला जिरं खात नाही. तुमच्याकडे खात असाल तर जिऱ्याची पावडर तुम्ही घातली तरीही चालेल. जसं मी तुम्हाला साबुदाणा वड्यांविषयी सांगितलेलं, वडे थोडेफार तळून घ्यायचे, त्यानंतर ते थोडेसे थंड झाल्यानंतर पुन्हा तेलात टाकायचे आणि पुन्हा एकदा तळून घ्यायचे. असं केल्यामुळे हे जे फ्राईज आहेत आपले ते एकदम क्रिस्पी आणि मस्त ब्राऊन ब्राऊन कलर येतो. आवाज तर तुम्हाला ऐकायला येतच असेल. आता मी ही रेसिपी बनवली आहे त्यामुळे छान आहे छान आहे असं म्हणणारच, असं तुम्हाला वाटू शकतं, पण तुम्ही सुद्धा नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा, कारण मला गॅरंटी आहे हे तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे. चला बाय.